मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरांतर्गत जिल्हा रुग्णालय धुळे येथे विशेष हृदयरोग तपासणी व उच्च दर्जाची हृदय शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद। अँजिओप्लास्टी 5 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया तर 12 रुग्णांची अँजिओग्राफी यशस्वी। याबाबत अधिक वृत्त असे की मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै 2026 रोजी होणाऱ्या वाढदिवस निमित्त मुख्यमंत्री सचिवालय अंतर्गत मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष मंत्रालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर सदर शिबिर राबविण्यात येत असून मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर या अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालय धुळे येथे विशेष हृदयरोग तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले। सदरचे शिबिर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, पणन व राज शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई साकोरे बोर्डीकर, मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुख तथा कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई रामेश्वर नाईक आदींच्या मार्गदर्शनात तसेच धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, धुळे ग्रामीण आमदार राम बदाने यांच्या विशेष मार्गदर्शन सक्रिय सहकार्य या ठिकाणी लाभत असून तसेच जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या या ठिकाणी हृदयरोग तपासणी व उच्च दर्जाची हृदय शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी पार पडले। या विशेष शिबिरामध्ये विविध हृदयाची रोगांची तपासणी, निदान, उपचार, जनजागृती करण्यात आली असून शिबिरादरम्यान 5 रुग्णांवर अँजिओप्लास्टी करण्यात आली तसेच 12 रुग्णांवर अँजिओप्लास्टीद्वारे तपासणी करण्यात आली। तर यासाठी हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रांजल पाटील, हृदयरोग तज्ञ डॉक्टर दीपक शिंदे यांच्या सहकार्याने अँजिओप्लास्टी व एंजिओग्राफी जिल्हा रुग्णालय धुळे येथे जिल्हा स्तरावरच अत्याधुनिक हृदयरोग उपचार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे। या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश बडांगे, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक जाधव, डॉक्टर हर्षवर्धन चित्तम, डॉक्टर स्वप्नील पाटील, डॉक्टर समीर शेख, सहाय्यक अधिसेविका श्रीमती शोभा पवार, श्रीमती मेना कडरे, परिसेविका श्रीमती प्रतिभा गोडके, सार्वजनिक आरोग्य परिचारिका पंकज काळे, उषा सेवानी, परिसेवक श्री दत्तात्रय ढोले, अधिपरिचारिका भावना सोनवणे, मनीष भाविस्कर तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतला। तर मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या विशेष हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरामुळे धुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांना जिल्हा स्तरावरच तज्ञ उपचार उपलब्ध झाले आहेत। हृदयरोगाच्या वेळेत निदान, यशस्वी शस्त्रक्रिया आणि जनजागृती या विशेष मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी शासनाची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली असून नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करून कोणतीही धोकादायक लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे। सर्वांना सप्रेम नमस्कार। मी डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे। महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सचिवालय यांच्याकडून झालेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण दिनांक 1 जुलै 2026 ते दिनांक 31 जुलै 2026 या दरम्यान जिल्हा रुग्णालयाअंतर्गत असलेल्या सर्व 10 संस्थांमध्ये आपण मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचं आयोजन करीत आहोत। त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय धुळे येथील कार्डियाक कॅथ लॅब येथे हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। त्याप्रसंगी जवळपास 150 ते 200 लोकांचे टूडी संपन्न झाले। हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रांजल पाटील आणि हृदयरोग तज्ञ डॉक्टर दीपक शिंदे यांचं सहकार्य लाभत आहे। त्या अनुषंगाने आपल्या त्या कॅम्पमध्ये जवळपास 12 अँजिओग्राफी करण्यात आल्या, 12 रुग्णांच्या अँजिओग्राफी करण्यात आल्या तसेच 5 रुग्णांच्या यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्या। सर्व रुग्ण सुखरूप आहेत। आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस दिनांक 22 जुलै 2026 रोजी असून त्या अनुषंगाने आपण आपल्या पूर्ण जिल्ह्याभरामध्ये दिनांक 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान आपले हे सर्व मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर आपण आयोजित करत आहोत। तरी नागरिकांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा।